ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सौ स्वरा सचिन बल्लाळला मत म्हणजे शाश्वत विकासाला मत। सचिन बल्लाळ तुडीये जिल्हा परिषद व हेरे पंचायत समितीच्या उमेदवारांनी हेरे येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। तुडीये मतदारसंघाचे उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ व हेरे पंचायत समितीचे उमेदवार यांचा हेरे येथे प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीवेळी माजी सभापती शांताराम बापू पाटील, प्रताप सूर्यवंशी, अशोक कदम, विशाल बल्लाळ, अमेय सबनीस, नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली। हेरे येथे प्रचारात पत्रकारांशी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ काय म्हणतात ते पाहूया। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। प्रचार यंत्रणेमध्ये फिरत आहात, कितपत असा तुमच्या उमेदवाराला तुमच्या सौभाग्यवतींना काय प्रतिसाद मिळतो? यापूर्वी जनतेला फक्त आमदारात ठेवून फसवलं गेलं आहे। आज शाश्वत विकास काय असतो ते आदरणीय आमचे लाडके आमदार शिवाजी भाऊ आणि अण्णा गोपाळराव साहेब फोराटे साहेब यांच्या माध्यमातून लोकांना समजावे, शाश्वत विकासाच्या बाजूने राहणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, कारण दौलतसारखा कारखाना जो चांगल्या पद्धतीने चालत होता, कमी कार्यक्षेत्रामध्ये जादा ऊस मिळायचा, तो कारखाना यांना चालवता आला नाही। त्यांनी शेतकऱ्यांची खूप विचार केली। तीच लोक आता म्हणतात आम्ही ह्यांच्याकडून काम करून घेतो, साहेबांकडून काम करून घेतो, ह्यांच्याकडून आता कामं होणार नाही। कामं होण्यासाठी आदरणीय शिवाजी भाऊ, त्यांचे अगदी जवळचे स्नेही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय धनंजय माडिक साहेब यांच्या माध्यमातूनच ही विकासाची गंगा चंदगड तालुक्यामध्ये जोरात चालणार हे आता जनतेला कळून चुकले। त्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा आहे। प्रत्येक गावागावामधून महिला भगिनी वगैरे स्पष्ट म्हणतात लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर भाजप पाहिजे, या वेगवेगळ्या योजना चालवायच्या असेल तर भाजप पाहिजे। आज काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहून काय करायचं आहे, आज स्पष्ट सगळ्यांचं म्हणणं आहे। हे झालं आपलं रेग्युलर। रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असेल तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, भाऊंच्या माध्यमातूनच इथं होणार आहे। आज कानूरला 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर झाला। आज देवसमध्ये 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 15 मोठ्या उद्योगांची करार करून आले। त्यातले 3 उद्योग आपल्या मतदारसंघात येतात। एक 5-25,000 मुलांना रोजगार निर्मिती मिळेल। ती मुलं गोवा, कोल्हापूर, मुंबईत राहण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरी राहून शेतीचं पण देखभाल करतील आणि आपल्या कुटुंबाबरोबर पण राहतील आणि नोकरी करतील। ही संकल्पना आदरणीय शिवाजी भाऊंच्या डोक्यात आहे आणि हे वास्तव आहे की आजपर्यंत फक्त लोकांना फसवलं गेलं। हे वास्तववादी जीवन जे आहे ना, हे आता लोकांना कळालं आहे। आज लोक थोडी नाहीत की जुनं 40 वर्ष तुम्ही 25-25 वर्ष आमदार होता, या आमदारकीच्या काळात आपल्याकडून काही कामं झालेली नाही आणि आज एक फक्त शक्तीपीठ महामार्ग चंदगडमध्ये आणण्यासाठी 23,000 कोटी रुपयाचा खर्च सरकारचा वाढतोय। 23,000 कोटी रुपये एकाच प्रोजेक्टसाठी जर सरकार आमच्या तालुक्याला देत असेल तर किती कोटी रुपये ह्या तालुक्याच्या आणि ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी येतील ह्याचं गणितच लागणार नाही आहे। कारण शक्तीपीठ महामार्ग आल्यानंतर उद्योगधंद्यांची चालना होईल, आपलं जगाशी हा तालुका अगदी अटॅच होईल आणि मागासलेपणाचा जो आमचा कलंक आहे ना तो पुसला जाईल। आज आयुष्यमान हॉस्पिटल जे त्याची प्राथमिक मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली, 10 रुपयेमध्ये संपूर्ण कुठल्याही रोगाचा उपचार त्याच्यामध्ये होतो आणि ह्या सुविधा कुणाच्या डोकीतही नव्हत्या। प्राथमिक आरोग्य केंद्र 100 कार्ड आणि 50 कार्ड, आपला RS 50 कार्डचं चंदगडचं आहे, त्यालाही 100 कार्डची परवानगी मिळाली। कोल्हापूर जिल्ह्याचं उपजिल्हा कार्यालय चंदगडमध्ये होतं, कुणाच्या स्वप्नात होतं, कुणाची आजपर्यंतची मागणी होती, त्याची प्राथमिक मंजुरी मिळाली। आज 57 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न आहे, हा निकालात लागला। असे जे प्रश्न आहेत लोकांचे, आता खूप गावामध्ये हे प्रश्न आहेत, धरणग्रस्तांचे प्रश्न आहेत,
हे भाऊंच्या माध्यमातूनच सोडवले जाणार हे जनतेला कळून चुकलं. आजपर्यंत फक्त जनतेचा वापर केला गेला आहे राजकारणासाठी. पण आमच्यामुळे राजकारणापेक्षा आम्ही समाजकारण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य